स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, यंदा चंद्रग्रहण 3 मार्चला आलेलं असून या दिवशी होळी जी आहे तर ती 2 दिवस आपल्याला साजरी करायची आहे, एक 2 मार्चला आणि एक 3 मार्चला. तर या दोन्ही दिवशी पौर्णिमा असल्यामुळे हा दिवस अत्यंत फलदायी म्हटला जातो. पहा, आपल्या भाग्यावर आणि आपल्या मनावर खोलवर परिणाम करणारे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण म्हटले गेलेले आहेत. तर यंदा 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण आहे. यामुळे आपल्या जीवनावर विपरीत परिणाम आणून देणारे आहे की त्या दिवशी आपल्यावर, आपल्या घरातील जी गर्भवती स्त्री आहे, वृद्ध व्यक्ती आहे, तर त्यांच्यावर काही याचा परिणाम होणार आहे का, त्याचबरोबर हा दिवस शुभ आहे का, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तसंच या दिवशी चंद्राखाली आपल्याला ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी ही वस्तू जी आहे तर ती खायची आहे. म्हणून हा जो दिवस आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो. जेव्हा चंद्रग्रहण येते तेव्हा असं म्हटलं जातं की घरातील लहान मुले हे चंद्रग्रहण बघू नये, पण शाळेमध्ये मुलांना चंद्रग्रहण हे दाखवले जाते असं खगोलशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. यावेळी चंद्रग्रहण खूप खास असणार आहे, कारण ते पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ब्लड मून म्हणून ओळखले जाते. म्हणूनच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये येते तेव्हा सूर्याच्या लाल किरणाच्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये पूर्ण झाकून चंद्र जो आहे तर तो आपला प्रकाश दाखवत असतो. त्यामुळेच पूर्ण चंद्र जो आहे तर तो लाल दिसतो. आणि अशी धार्मिक दृष्टिकोनातून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये संपूर्ण माहिती सांगितली गेलेली आहे. असं म्हटलं जाते की रात्रीच्या काळोखामध्ये यामध्ये आकाशामध्ये जेव्हा तेजस्वी लाल चंद्र हे दृश्य आध्यात्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी म्हटला जातो. कारण हा दुर्मिळ योगायोग जुळून आल्यामुळे फाल्गुन पौर्णिमा ही 2 दिवस आपल्याला साजरी करायची आहे, मंगळवारी आणि सोमवारी असल्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये बोलवण्यासाठी चंद्रग्रहणामध्ये ही वस्तू ठेवली जाते. ही वस्तू ठेवल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही, शत्रुपीडा, नकारात्मकता तर दूर होईलच. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दुःख वारंवार येत असेल तर ते कमी होईल आणि आपल्याला आपल्या पैशाच्या बाबतीत कोणत्याही कामामध्ये यश मिळेल. तर खगोलशास्त्रामध्ये याचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. पहा, आपल्या भाग्यावर आणि आपल्या मनावर खोलवर परिणाम करणारे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण म्हटले गेलेले आहेत. तर पहा, मंगळवार 3 मार्च 2026 रोजी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण असणार आहे. यावर्षी 2026मध्ये पहिले चंद्रग्रहण हे 3 मार्चला असून या दिवशी चंद्रग्रहण जे आहे तर ते उगवणार आहे. या दिवशी ग्रहणाचे चंद्रग्रहण उगवणार आहे, आपल्याला पाहायला मिळणार आहे. चंद्रग्रहण हे नैसर्गिक आविष्कार आहे. हे चंद्रग्रहण सर्वांनी साध्या डोळ्यांनी आवर्जून पाहायला पाहिजेत असं खगोल अभ्यासामध्ये सांगितलं गेलेलं आहे. असं म्हटलं जाते की यावर्षी चंद्रग्रहण चूडामणी योगात लागणार आहे. त्या दिवशी आकाशात ब्लड म्हणजे अंधभूत दृष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ब्लड मून मुळे त्या रात्री आकाश निळा आणि गडद लाल रंगाचा दिसणार आहे. चंद्रग्रहणाविषयी बरेच जणांना गैरसमज आहे की भीती वाटत आहे की चंद्रग्रहण हे मुलांना स्वतःहून चंद्रग्रहण दाखवले जाते अशी माहिती खगोलशास्त्रामध्ये सांगितली गेलेली आहे. म्हणूनच चंद्रबिंदू पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येतो तेव्हा चंद्रबिंब काळसर लालसर रंगाचा आपल्याला पाहायला मिळत असतो. पृथ्वीच्या ज्या भागामध्ये चंद्र दृश्य आकाशात असतो तिथून ते चंद्रग्रहण दिसत असते. म्हणूनच आपल्याला मंगळवारी 3 मार्च रोजी दुपारी 3:20 चंद्रग्रहणाचा प्रारंभ होणार आहे. त्याचवेळी चंद्रग्रहण दृश्य आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तो पूर्व क्षितिजाखाली असून त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वेळी ग्रहणाचा चंद्र उगवताना दिसणार आहे, आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या दिवशी खगोल विज्ञानात चंद्रग्रहण एक विशेष घटना म्हटली जाते. ही घटना सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी
आल्यानंतर घडत असते. त्यामुळे सूर्याचा प्रकाश चंद्रग्रहणापर्यंत पोहोचत नाही, कारण पृथ्वीची सावली चंद्राला पूर्णपणे झाकत असते. चंद्राला धार्मिक वास्तुशास्त्रामध्ये मोठं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. ग्रहणाचा काळ जो आहे तर धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानला जातो. नेहमी पौर्णिमेलाच चंद्रग्रहण लागत असते, परंतु यावर्षी धुलिवंदनाच्या दिवशी आपल्याला हे चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. चंद्रग्रहण सिंह आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्रात राहणार आहे. हे वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. तर हे चंद्रग्रहण 3 तास 27 मिनिटापर्यंत राहणार आहे. त्यामुळे फाल्गुन पौर्णिमा जी आहे तर यंदा 2 दिवस सोमवारी आणि मंगळवारी आपल्याला 2 दिवस साजरी करायची आहे. पण पहा, 3 मार्च रोजी चंद्रग्रहण दुपारी 3:20 वाजता संध्याकाळी 6:34 वाजेपर्यंत राहणार आहे. परंतु ग्रहण आणि भद्रकाळ आपण जर ध्यानात धरला तर या दिवशी भद्रकाळामध्ये पूजा केली जात नाही आणि गर्भवती स्त्रियांनी भद्रकाळामध्ये बाहेर निघू नये. वृद्ध व्यक्ती असेल त्यांनीही भद्रकाळामध्ये बाहेर निघू नये. तर भद्रकाळ कोणत्या वेळी लागणार आहे तर 3 मार्च रोजी संध्याकाळी 4:48 वाजता ते रात्री 8:50 वाजता या काळापर्यंत आपल्याला होलिका दहनाची योग्य वेळ जे आहे तर ती मिळणार आहे. परंतु 2 मार्चलाच आपल्याला होलिका दहन करायचं आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या काळात चंद्रग्रहण होणार आहे. तरी या दिवशी धुलिवंदन आपल्याला साजरं करायचं आहे की नाही तर पहा, या दिवशी तुम्ही धुलिवंदन साजरं करू शकता. चंद्र सूर्यग्रहणाचा परिणाम केवळ वैज्ञानिक जीवनावर नाही तर समाज जगावर देखील आपल्याला पाहायला मिळत असतो. वर्षातली पहिली जे चंद्रग्रहण आपल्याला पाहायला मिळणार आहे फाल्गुन पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी धुलिवंदनाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी दुपारी 2:17 वाजता चालू होणार आहे आणि रात्री 7:53 वाजता संपणार आहे, जे कुंभ राशीत होणार आहे. यावेळी ग्रहाची स्थिती काही राशीसाठी अत्यंत फलदायी म्हटली जाते तर काही राशीसाठी अत्यंत फलदायी म्हटली गेलेली आहे. चंद्रग्रहणामुळे काही जणांच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल. त्याचबरोबर मानसिक शारीरिक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, आनंदी मन होईल आणि आपल्याला आपल्या मनामध्ये जे राग आहे ते कमी करण्याचं जे भाग्य आहे तर ते होळीच्या दिवशी आपल्याला प्राप्त होईल आणि भाग्य चमकेल. त्यामुळे जीवनात आनंद सुख समृद्धी कायम टिकून राहील. काही जणांचं भाग्य जे आहे तर ते म्हणून हा जो चंद्रग्रहण आलेला आहे तर अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. तर पहा, आपल्या भक्तावर सदैव श्री हरिविष्णूची आणि माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी या दिवशी होलिका दहन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा पवित्र सण जो आहे तर तो साजरा केला जाणार आहे. तर वेदपुराणामध्ये होळी जी आहे आणि चंद्रग्रहणाचा योग तब्बल 152 वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दिवशी केलेली पूजा साधना मंत्र जप किंवा एखादी आपण पूजा जी आहे मंदिरामध्ये करत असतो तर त्याचं महत्त्व आपल्याला प्राप्त होणार आहे. या दिवशी काही उपाय करून जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करता येतात. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी काही काम करण्यास कठोर मनाई आहे. तर कोणती स्त्री आणि पुरुष जर अज्ञानाने किंवा माहितीशिवाय या 5 कामापैकी जर एक काम करत असेल किंवा माता लक्ष्मीची जी कोणी सेवा करत असेल तर त्याच्या जीवनात दुःख दारिद्र्य नावालाही उरणार नाही. त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील. घराची मुलाची इतकी प्रगती होईल की घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडणार नाही. तर पहा, चंद्रदेव आणि ग्रहाच्या नकारात्मकतेमुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर दारिद्र्य निराशा सहन करावा लागू शकतात. म्हणूनच आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा. कारण पहा, गर्भवती स्त्रियांनी कोणते नियम पाळावे, त्याचबरोबर जे आजारी व्यक्ती आहेत तर त्यांनी कोणत्या चुका करू नये. होलिका दहन करत असताना गर्भवती स्त्रियांनी चुकूनही होळीची पूजा करू नये. तुम्ही पूजा करू शकता, पण होळीला जेव्हा अग्नी दिली जाते तर ती अग्नी देत असताना चुकूनही होळी पाहू नका. तर पहा, असं म्हटलं जाते की या दिवशी सासू आणि सुना ज्या आहे म्हणजे नवीन लग्न झालेली जी सून आहे तिने आणि तिच्या सासूने एकत्रित ही होळी साजरी करू नये. असं म्हटलं जाते की होळीची अग्नी जी आहे तर ती सासू आणि सुनाच्या यांच्यामध्ये कडवडपणा आणत असतो. म्हणून दोघींनी एकत्र हे जे सण आहे तर ते साजरा करू नये, अग्नी पाहू नये. त्याचबरोबर जी सून आहे तर ती माहेरी जाऊन हा सण साजरा करावा. हा दिवस जो आहे आत्मशुद्धी संयम आणि साधनेकरिता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी
तांत्रिक क्रिया केली जाते. याचा प्रभाव आपल्यावर न पडावा म्हणूनच ग्रहणाच्या प्रभावात केलेली साधना, कर्म याचे फळ दुपटीने आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच या दिवशी कोणीही निष्काळजीपणा करू नका, नाहीतर याचे दुष्परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. स्कंद पुराणामध्ये आणि धर्मग्रंथ व धर्मसिंधू या ग्रंथामध्ये शास्त्रानुसार ग्रहणाचा काळ हा देवी शक्तीवर परिणाम करत असतो. कारण पहा, धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी चंद्रावर राहू केतूची छाया पडत असते. त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता येत असते. जर कोणीही या दिवशी निषिद्ध काम केले किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जाऊन वादविवाद घालत असेल तर त्यांच्या जीवनात आनंदाऐवजी नकारात्मकता येते. त्याचबरोबर या दिवशी कोणीही कितीही तुम्हाला खाण्यासाठी काही वस्तू दिल्या तर या दिवशी चुकूनही खाऊ नका. तर या दिवशी तुम्हाला कोणी पेढा देत असेल किंवा पांढऱ्या रंगाची खीर कितीही आग्रह करून तुम्हाला खाण्याकरिता देत असेल तरीही तुम्हाला ही वस्तू खायची नाही. कारण या दिवशी तांत्रिक क्रिया केली जाते. याचा प्रभाव आपल्यावर पडू नये म्हणून चुकूनही या दिवशी तांदळाची खीर असेल किंवा लवंग असेल किंवा तुम्ही एखादं पान खाण्याकरिता तुमचा मित्र आग्रह करत असेल, शेजारी आग्रह करत असेल तरीही ते पान जे आहे तर ते खाऊ नका. कारण विड्याच्या पानामध्येही तांत्रिक क्रिया केली जाते. म्हणून चुकूनही या दिवशी विड्याचे पान असेल, लवंग असेल, वेलची असेल तर हे पदार्थ लक्ष्मी देवीला आकर्षित करत असते आणि तांत्रिक क्रिया करण्यासाठी या वस्तूचा वापर केला जातो. म्हणूनच आपण कितीही कोणी आग्रह केला तरीही खीर असेल, पांढऱ्या रंगाच्या वस्तू असेल तर ह्या खाऊ नका. तर पहा, तर या दिवशी काही कामं आहेत तर ते निषिद्ध म्हटले गेलेले आहेत. तर असे कोणते कामं आहेत ते करू नये. तर पहा, घरातील स्त्री असेल किंवा पुरुष मंडळी असेल किंवा घरातील मोठे व्यक्ती असेल तर त्यांनी काळजी आवर्जून घ्यायची आहे. नाहीतर घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते, घरामध्ये पैसा हा खर्च होऊ शकतो, घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहणार नाही. 3 मार्चला लागणारे जे चंद्रग्रहण आहे तर हे 152 वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळाले आहे. कारण हे चंद्रग्रहण भारतात आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून ब्लड मून स्वरूपात पाहायला मिळणार आहे. म्हणूनच या काळामध्ये चंद्र हा रक्तासारखा लाल भडक आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे याचा प्रभाव जो आहे, नकारात्मक शक्तीचा प्रभाव उच्च स्तरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी अनेक वर्षानंतर असा दुर्मिळ संयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. असं म्हटलं जातं की चंद्रग्रहणाच्या दिवशी पवित्र असा ग्रहयोग जुळून आलेला आहे. त्यामध्ये धनप्राप्तीचे योगही आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही जणांच्या राशीमध्ये धन, पैसा आकर्षित होणार आहे. म्हणून या दिवशी असं म्हटलं जाते की जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या त्यामुळेच काही जणांच्या जीवनात ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे, ज्यामुळे 100% याचा लाभ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. 99% स्त्रिया ह्या चुका करत असतात. म्हणूनच आपल्याला 7 जन्माची कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. म्हणून कोणत्या वस्तू आहेत तर या दिवशी अशी वस्तू चुकूनही आपल्याला खरेदी करायची नाही किंवा कोणी कितीही आपल्याला ह्या वस्तू खायला दिल्या किंवा ही जी भाजी आहे तर घरामध्ये चुकूनही आणू नका. त्यामुळे आपल्या फायद्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच पाहिला नाही तर तुमच्या जीवनामध्ये आनंदाऐवजी दुःख वाटायला येईल, यश मिळणार नाही. म्हणून आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, चंद्रग्रहण कधी चालू होणार आहे? 3 तारखेला चालू होणार आहे. 3 वाजता आणि 7 वाजता संपणार आहे. तर सूतक काळ किती वेळ असणार आहे? आपल्या भारतामध्ये कोणकोणत्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे? तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूर, पुणे, अकोला, वाशिम, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूतक काळ हा 9 तास आधी म्हणजेच आपल्याला पाहायला मिळणार आहे सकाळी 6:20 वाजतापासून. तर भारतामध्ये हा जो सण आहे तर मुख्यतः ईशान्येकडून राज्यामध्ये जसा की आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, पश्चिम बंगाल येथे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसंच दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई, नागपूर, जयपूर यासारख्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
संध्याकाळच्या सुमारामध्ये सूर्यास्ताच्या आसपास आंशिक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे ब्लड मून असेल. पूर्व उत्तर भारतात विशेषतः कोलकाता येथे याचे उत्तम दर्शन होणार आहे. यामुळेच आपल्याला हा जो नियम आहे तर गर्भवती स्त्रिया असेल किंवा घरातील अन्य काही व्यक्ती आहेत जसे की लहान मुले आहेत तर त्यांनी याचे नियम पाळायचे आहेत. तर गर्भवती स्त्रियाने हे चंद्रग्रहण पाहू नये, अन्यथा या चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. गर्भवती स्त्री आहे तर तिच्या बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही महिला असेल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही जे खोबरेल तेल आहे, मोहरीचं तेल आहे तर हे डोक्याला लावू नका. त्याचबरोबर कुटुंबातील चंद्राची स्थिती कमजोर होते व्यक्तीची, ज्यामुळे तुम्हाला नवग्रहाची पीडा सहन करावी लागू शकते. तर दुसरी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे तर या दिवशी चुकूनही तुळशीला जेव्हा चंद्रग्रहण राहते त्यावेळेमध्ये तुळशीला स्पर्श करू नका, पाणी अर्पण करू नका, कच्चे दूध अर्पण करायचे आहेत. असं म्हटलं जाते की या दिवशी शनी दोष असेल किंवा मंगळ दोष, राहू दोष इत्यादी नवग्रहाची पीडा आपल्याला लाभू शकते, याचा प्रभाव होऊ शकतो. त्यामुळेच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबामध्ये जे राहणारे व्यक्ती आहे, आजारी व्यक्ती आहे, वृद्ध व्यक्ती आहे, त्यांची काळजी या दिवशी घ्यायची आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी असं म्हटलं जाते की तुळशीला हळद अर्पण केल्याने ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर आहे तर तो मजबूत होतो. म्हणून जेव्हा चंद्रग्रहण लागेल त्यावेळेमध्ये तुळशीला आपल्याला हळद अर्पण करायचे आहे. तसंच तुम्ही सूतक काळ झाल्यानंतर कोणतेही आर्थिक व्यवहार आहे तर ते चुकूनही करू नका, कारण सूतक काळ झाल्यानंतरही जे चंद्रग्रहण आहे याचा प्रभाव थोडासा राहणार आहे. म्हणून या दिवशी चुकूनही पैसे कोणी कितीही मागत असेल तरीही द्यायचे नाही, कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी हे नियम पाळणे खूप गरजेचे आहे.